सटाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। डोंगराळे या ठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचं यावेळेला ते म्हणाले। तर महायुतीच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी मतदारांना केलं आहे। नांदेडच्या कंधारमध्ये अजित पवारांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला एका कार्यकर्त्याने आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी अजित पवारांकडे केली आहे। दरम्यान कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुद्द्यामध्ये भाजपच्या परिणय फुकेंनी नकली भगवा म्हणत शिवसेनेच्या उमेदवारांवरती टीका केली आहे। तर आम्हीच असली भगवा आहोत आणि आमच्यामुळे तुमचं अस्तित्व या ठिकाणी टिकून असल्याचं म्हणत राजू यांनी प्रत्युत्तर दिलंय। बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात सोलापूर जिल्हा न्यायालयात मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडते आणि या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर बुधवारी या प्रकरणावरती निर्णय येण्याची शक्यता आहे। बुलढाण्यात वंचितच्या संगीता हिरोडेंनी शिवसेनेच्या उमेदवार पूजा गायकवाडांना पाठिंबा दिलाय। शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली। वडील एका पक्षात मुलगी दुसऱ्या पक्षात लोह्याच्या नवीन पॅटर्न राज्यामध्ये जातोय अशी टीका भाजप खासदार अशोक चव्हाणांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवरती केली आहे। अजित पवारांनी आणलेल्या लाडकी बहीण योजनेवरती टीका करणाऱ्यांना आष्टा नगर परिषद निवडणुकीत जागा दाखवा असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय। प्रचार सभेत बोलताना तटकरेंनी महाविकास आघाडीवरती टीका करत घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन केलंय। मंचर नगर पंचायत निवडणुकीत भाजपमध्ये 2 गट पडलेत। त्यातील एक गट राष्ट्रवादी सोबत गेलाय तर नाराज गट स्वतंत्र निवडणूक लढणार आहे। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस उमेदवारांनी रॅलीवरती भर दिलाय। शिवसेना, भाजप आणि महाविकास आघाडीत नगर परिषद निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर होणार आहे। सिंदखेड राजा नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे वंचितचे अधिकृत उमेदवार शेख जलालींनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यापासून बेपत्ता असल्याचा आरोप सविता मुंडेंनी केलाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझींनी हे अपहरण केलं असून या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचं सविता मुंडेंनी म्हटलंय। निवडणुका येतात जातात मात्र शेवटी जनतेने आपला विकास कोण करणार हे पाहिलं पाहिजे असं अजित पवार म्हणालेत। राज्याला विकासाच्या दृष्टीने कसं पुढे नेता येईल याच्या दृष्टीने महायुती काम करते। विकासासाठी पाठीशी राहा असं आवाहन अजितदादांनी केलंय। मावळचे आमदार सुनील शेळकेंनी वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मतदारांना पैसे घेण्याचा अजब सल्ला दिलेला आहे। विरोधकांनी 10,000 5,000 दिले तर घ्या, नाही म्हणू नका असं विधान शेळकेंनी केलंय। अंबरनाथमध्ये एक मोठा उलटफेर झालाय। अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 2 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यामुळे ही जागा शिंदे गटासाठी त्यांनी सोपी करून दिली अशी चर्चा सुरू आहे। शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। आमदार माऊली कटकेंनी प्रचाराचा नारळ वाढवत शुभारंभ केला आणि यावेळेला राष्ट्रवादीच्या शिरूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरणे आणि इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी शिरूर शहरातून रॅली काढण्यात आली। बीड नगरपालिका निवडणुकीत पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला पोहोचलाय। माझी निवडणूक नाही मात्र माझी निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही। अशा चिल्ल्यापिल्ल्याने माझ्यावरती आरोप करू नये असं म्हणत आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावरती टीकास्त्र डागलंय। वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। प्रचार रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे।